तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या DCG ब्लॉगमध्ये। तर आज आपल्याला काय कामं करायचे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्णपणे मी दाखवणार आहे ना। तर त्यानंतर आपल्याला काय कामं करायचे आहे हे तुम्ही बघू शकता है ना। तर मग यामध्ये आपल्याला मिरचीमध्ये निंदण कामं करायचं आहे ना। तर मग त्यानंतर तुम्हाला सगळं पण या दाखवतो। हे बघू शकता तुम्ही, आपलं हे शेत आहे। तर फक्त पहिली निंदण आहे त्यामध्ये। मग त्यामध्ये पहिले निंदण करायचे होते। मग त्यापर्यंत तुम्हाला मी पूर्णपणे माहिती दाखवलेली आहे। पुढचं मग आपलं आता निंदण कामं यामध्ये करायचं आहे ना। तर मग तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बरं का। मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये नवीन काय पद्धत आहे, काही सगळं आहे ते तुम्हाला सगळंपणे दाखवणार आहे ना। तर मग त्यानंतर आपल्याला हे बघू शकतात है ना। तर मग आपल्याला एवढी ज्वारी येईल बाकी लय आता बसतो मी आपल्या तासामध्ये। मग मी काय आरामानं काही निंदाचं कामं करत होतो। मग त्यानंतर आपल्या एका मनामध्ये गोष्ट आली रे बा। मग त्यानंतर तुम्ही बघू शकतात है ना। तर मग एवढी टेन्शन आली की निंदायचं असं की लय ऊन बी होता बा। मग त्यानंतर आपल्याला निंदायची इच्छा नव्हती, म्हणून ते मी हे कामं केलं रे। मग त्यानंतर आपल्याला बसायची बी इच्छा नव्हती, एवढं ऊन होतं की लय बा 33 डिग्री होते रे बा। मग त्यानंतर आपल्याचे मिरचीमध्ये निंदण कामं करायचे होते। तर तुम्ही बघू शकतात है ना। तर मग ह्या मिरचीमधलं आपलं मिरची कशी झाली उन्हामध्ये, म्हणजे आपल्याला ऊन जास्त आहे पण आपल्याला ह्यामध्ये निंदण कामं करायचं होतं, म्हणून आपण त्यामध्ये पाणी नाही सोडलं। मग त्यानंतर आपल्याला पाणी बी सोडायला लागेल पुढं। मग तुम्ही बघू शकतात है ना। तर मग हे आपल्याला निंदण कामं करायचं आहे ना। तर मग आपल्या हातानं ते जरा काढा लागेल हे ना। तर मग काढू शकतात। मग ते आपली मौची पेपर आहे ना, ते याच्यानं फाटून जाते, म्हणून ते आरामानं कामं करायला लागतात हे ना। तर मग आता आपल्याला तुम्हाला मी सांगितलंच तर होतं रे बा। मग तुम्ही बघितलं असतील ना। मग आपण ड्रिंचिंग केली ना, मग त्या ड्रिंचिंगमध्ये आपल्याला थोडंफार रिझल्ट भेटलेला आहे। एकदम काळीसार झालेला आहे मिरची, तुम्ही बघू शकतात हे ना। हे पाहू शकतात आपली मिरची कशी झाली ते एकदम है ना। तर मग त्यामध्ये आपल्याला यामध्ये निंदण झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकतात हे आपली मिरची किती खाप दिसते आहे ना। मग त्यानंतर आपण ते म्हणजे आपल्या शेतामध्ये हे पाणी येऊन राहिलं तर ना, मग त्यासाठी आपण ते नाली बनवले होते। तर मग त्या नालीचं ते कामं बी सुरू आहे। मग आपल्या इकडे मिरचीचं निंदण कामं बी सुरू आहे भावांनो। ते तुम्ही बघू शकतात, हे पहा आपले बाया लोक बसेल आहे। मग आपल्याला मग ते ऊन बी कितीचे तुम्ही बघू शकतात आहे ना। तर मग हे पहा, मग त्यानंतर आपण बी आरामानं बसलो अडी। मग नक्की काय विचारत म्हणजे मनामध्ये काहीच नाही येऊन राहिलं। तुम्ही सपोर्ट तर करून नाही राहिले भावांना की व्हिडिओ असा आणावा, की असं बी नाही वाटून राहिलं तर की तुम्ही आपल्याला सपोर्ट नाही करत आहे भावांना। तुम्ही जरा सपोर्ट करा ना भावांना। मग आपणला असं वाटते की आपल्याला मग नवीन व्हिडिओ अपलोड करावा असं वाटेन भावांनो। मग आपल्या चॅनलमध्ये नवीन असते तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बी प्रेस करा। मग नवीन अपडेट मी आणू शकतात है ना। तर तुम्ही बघू शकतात आपलं शेत निंदेलं आहे ना। ते तुम्ही बघू शकतात है ना, पाहू शकतात हे पहा। फक्त ते तिथं दिसतात ना, ते तिथं राहायला आहे आणि हे इकडे जरासं राहायला आहे। मग त्यानंतर आपल्या बायाला म्हणजे आपले दुपारची टाईम आहे समजून घ्यायचं। मग दुपारची टाईम आहे म्हणून आपण ते लवकर निंदायचे आहे, म्हणून ते आपल्याला म्हणजे मन खुश झालं रे बा। मग आपल्याला आज मिरचीचं पूर्ण कामं होणार आहे, निंदण कामं आहे ना। मग त्यानंतर आपल्या एका डोक्यामध्ये विचार आला की बा यामध्ये शिपं लावायची होती, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। म्हणजे आपण शिपं लावू की काय करू ते पण आहे ना। तर मग त्यानंतर आपल्याला आता दुपारीचं जेवण करतो। मग जेवण केल्यानंतर आपण परत ते आपल्याला तुम्हाला मी दाखवलेलं आहे ना, हे बघू शकतात। मग त्यामध्ये आपल्याला परत बसायचं आहे, यामध्ये निंदण करायचं आहे ना। मग त्यानंतर आपल्याला लवकर जाऊन जेवण करायचं आहे। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असल्याचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बी प्रेस करा आणि व्हिडिओला बी लाईक करा भावांनो। मग पुढे असं नोटिफिकेट द्या की आपल्याला म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओ आणण्यासाठी असं सपोर्ट करा रो भावांनो। मग आपल्या हे बघू शकतात आपलं निंदण कामं सुरू झालेलं आहे। मग ते थोडंसं राहिलं आहे ते तुम्ही पाहू शकतात यामध्ये। मग आपल्याला पूर्णपणे झालेलं, तर या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।